शैलेंद्रजी, आताच आपण पाहिलं की हरियाणाच्या निकालांना कुठेतरी महाविकास आघाडीचा गोंधळ उडालेला दिसतोय, तर दुसरीकडे महायुतीचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला दिसतोय. आणि गंमत असं की हरियाणाचं जोपर्यंत एक्झिट पोलची चर्चा सुरू होती तोपर्यंत काँग्रेसच्या आशा खूप पल्लवित झाल्या होत्या, पण प्रत्यक्ष मतमोजणी केल्याच्या नंतर मात्र भाजपाने पुन्हा एकदा हॅट्रिक साधली असं दिसलं. याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती याचे नेमके काय परिणाम झालेले आपल्याला दिसतात? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की प्रत्येक निवडणूक ही स्वतंत्र आणि वेगळी असते. म्हणजे जसं मी प्रत्येक आपल्या म्हणजे बहुतांश कार्यक्रमात कुमार केतकर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी हे मत पहिल्यांदा मांडलं होतं मला वाटतं महाराष्ट्रात, की महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघात 48 वेगवेगळ्या निवडणुका होतात. तसंच 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगळ्या निवडणुका होतात. म्हणजे शेजारच्या मतदारसंघातले मुद्दे इकडच्या मतदारसंघात लागू होत नाहीत. आणि त्याच पद्धतीने आत्ता हरियाणामध्ये जो विजय मिळाला आहे भाजपला किंवा भारतीय जनता पक्षाचा जो विजय आहे तो लक्षणीयच म्हणायला लागेल. त्याचं कारण असं, तो विशेष लक्षणीय का वाटतो तर सर्वच वाहिन्यांवर सर्वच विश्लेषकांनी किंवा बहुतांश पत्रकारांनी हरियाणामध्ये काँग्रेस निवडून येईल आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल अशा प्रकारची अंदाज व्यक्त केले होते. आणि त्या अंदाजांना पूर्णपणे फाटा बसला आणि त्याच्या पूर्ण विरोधात त्याच्यामध्ये निकाल लागला. आता हा जो काही निकाल आला आहे, आता अंदाज का चुकले पत्रकारांचे याचं कारण हे आहे की कदाचित शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण झालं नसेल किंवा जमिनीवर जाऊन पाहणी नीट झाली नसेल. तर हरियाणाच्या निकालाचे महाराष्ट्रावर परिणाम होतील का? होतील. जसं हजारो वर्ष जुन्या वाक्प्रचार आणि म्हणी ज्या आपल्याकडे लोकांच्या अनुभवातनं आलेल्या आहेत, शहाण्या सुरत्यांच्या अनुभवातनं ते गाळून 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 आपल्यापर्यंत पोचतं. जसं डिफीट इज फॉलोड बाय ब्लेम्स आणि नथिंग सक्सेस लाईक सक्सेस सारखं विजयासारखा दुसरा आनंद नाही किंवा पराभवाला काही पालक नसतात कोणी, तसं हरियाणाच्या पराभवामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने म्हणजे संजय राऊतांनी लगेचच बाईट देऊन काय सांगितलं की काँग्रेसनी छोट्या पक्षांना विश्वासात घेतलं नाही म्हणून हरियाणात त्यांची अशी गत झाली. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा विजयामुळे आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता लगेच आज जी बैठक झाली दिल्लीमध्ये की ज्याला प्राईम मिनिस्टर गेले होते त्यांच्या पक्षाचे आणि ते एकूण जागा वाटप वगैरे हा सगळा विषय, त्याच्या ज्या बातम्या बैठकीच्या आतल्या बाहेर येतात आज दुपारपासून, त्याच्यात अमित शहांनी एक विधान केल्याचं वाहिन्या सांगतायत. प्रत्यक्ष केलं की नाही माहीत ना बैठकीच्या आत, ते असं की आम्ही ज्या वेळेला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं त्यावेळेला आमच्या पक्षाच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या त्याग केला होता. आणि ते एकीकडे बरोबर म्हणता येईल, हे पूर्वीच्या आपल्या कार्यक्रमात मी बोललेलो आहे की ज्या वेळेला 105 की 106 आमदार असताना आणि 40 आमदार एकनाथ शिंदेंचे असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं आहे, त्यावेळेलाच त्यांच्याकडनं कधी ना कधी तरी त्यागाची अपेक्षा केली जाईलच ना. कदाचित ती वेळ आता आली असेल. तर हरियाणाच्या विजयाचे भाजपच्या हे पडसाद उमटणार की भारतीय जनता पक्ष जागा वाटपामध्ये थोडीशी कठोर भूमिका किंवा कणखर भूमिका घेईल आणि काँग्रेसला पराभवाला सामोरं जायला लागल्यामुळे त्यांना लोकसभेमुळे जे महाराष्ट्रात त्यांची परिस्थिती स्ट्रॉंग झाली होती किंवा बळकट झाली होती ती आता कदाचित थोडीशी दुबळी होईल. त्यामुळेच शिवसेनेचा आवाज थोडासा वाढला. परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेस याच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीत शरद पवार नावाचाही घटक आहे आणि त्यामुळेच आत्ता शरद पवार त्या जागा वाटपामध्ये काय काय गोष्टी करतात हे पण पाहणं रंजक ठरेल. आणि हरियाणाचे जितके परिणाम स्वाभाविक व्हायला हवेत तितकेच महाराष्ट्रात झालेले इमिजिएट दिसत आहेत आणि ते दिसणं अगदी स्वाभाविक आहे. खरं. मृणालताई, हरियाणाचाच धागा धरून जर का आपण पाहिलं की तिकडे जाट आणि जाटे तर असा संघर्ष होता, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला ओबीसी विरुद्ध मराठा असा एक मोठा संघर्ष पाहायला मिळतोय, आपण काय सांगाल? या प्रश्नाकडे जाण्याआधी मी हरियाणाचे निकाल आणि हरियाणाची निवडणूक हरियाणवी नजरेतून बघते. आयाराम आणि गयाराम हा शब्द कुठून निर्माण झाला तर हरियाणामधून. जिथे पूर्णतः राजकीय अस्थैर्य होतं, अस्थिरता होती, तिथे भारतीय जनता पक्षाने मनोहर खट्टर सारखा एक अत्यंत वेगळाच आणि कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मित्र असलेला नेता समोर करून तो प्रदेश जिंकला, 2दा जिंकला. त्यानंतर तिथे जे काही छोटे मोठे राजकीय पक्ष होते त्यांचं अस्तित्व या निकालांनी संपवलं. त्यामुळे कुठेतरी मोठे पर्याय निर्माण झाले की राष्ट्रीय राजकारणाकडे हरियाणासारख्याही प्रदेशाचा कल जातो आहे का हे थोडं बघावं लागेल. महाराष्ट्राच्या निकालानंतर याच्यावर बोलणं जास्त उचित ठरेल. आता तुम्ही जो विचारलात प्रश्न तो अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्ष ही एक सतत निवडणुकीला सामोरी जाणारी यंत्रणा आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं. कारण राजकारण जर तुम्ही करत असाल तर निवडणूक हे त्याचं माध्यम आहे. ते जिंकण्यासाठी जे जे योग्य असतील ते सगळे प्रयत्न करायला काहीच हरकत नसते. आज महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत भूपेंद्र यादव, त्यांनी अशाच प्रकारचा प्रयोग जो हरियाणात झाला तो उत्तर प्रदेशात एकेकाळी केला होता. जी डॉमिनंट जात आहे
ती डॉमिनंट जात जर आपल्याकडे येतच नसेल तर छोट्या छोट्या जाती समूहांना एकत्र आणणं, त्याचं अमरेला कोएलिशन करणं आणि त्या आधारे निवडणुकीचं मैदान मारणं. आजही भूपेंद्र यादव महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस अत्यंत शांतपणे हे काम करतायत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं. हे आरक्षण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही दिलं गेलं होतं. ते टिकलं नाही, पण मराठा समाजाला भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी राजकारणाशी जोडून घेण्याचा एक खूप मोठा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. तो प्रयत्न मी केला होता हे सांगण्यात ते पण अयशस्वी झाले आणि भारतीय जनता पक्षाची यंत्रणा देखील अपेक्षित परिणाम साधू शकली नाही. आज त्यामुळेच मनोज जरांगे नावाचे एक कार्यकर्ते समोर आलेले आहेत आणि ते म्हणतात की आमच्या मागण्या पूर्ण करा. त्या घटनेत बसतायत का, त्या चौकटीत बसतायत का, वेगळा प्रश्न. असे आपल्याकडे वेगवेगळी आंदोलनं वेळोवेळी होत असतात. पण आता भारतीय जनता पक्षाने मराठा समाज जर नाराज असेल तर त्याला बरोबर घेण्याचे प्रयत्न करतानाच ओबीसी मतांची बेरीज पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केलाय. माधव नावाचा प्रयोग आधी पण केला गेला होता. त्याच आधाराने भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा या निवडणुकांना समोर जातोय. शैलेंद्र परांजपे जे म्हणाले त्याला मी एकच जोड देऊ इच्छिते. खरं तर हरियाणातल्याही मार्जिन्स इतक्या कमी आहेत की कुठेतरी 16 जागांमुळे काहीतरी वेगळे निकाल लागले आहेत. पण असा जो निकाल असतो तो कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करतो. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकदम खुशीत आले आणि हरियाणाच्या निकालांआधी जे काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत आत्मविश्वासाने महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची गोष्ट करत होते ते काहीसे माघारले. तिकडे पण काँग्रेसमध्ये जे निरीक्षक आहेत, रमेश चेन्नीथला, अत्यंत ज्येष्ठ राजकारणी आहेत, त्यांना देखील आपले लोक हवेत आहेत आणि त्यांना जमिनीवर आणायचं आहे हे कळत होतं. दोन्ही बाजू कोणतीही कसूर सोडत नाही आहेत आणि त्यामुळे आज घोषणा झालेली महाराष्ट्राची निवडणूक हे खूप मोठं जिग्सॉ पझल ठरणार आहे, जे आपण हे कार्यक्रमाच्या माध्यमातूनही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता राहिली गोष्ट एक्झिट पोलची. आत्तापर्यंत त्याची नवाळी होती. आता मला असं वाटतं जनता म्हणते आहे की मी कोणाला मत दिलं ते मी तुम्हाला का सांगावं. म्हणजे शास्त्रीय अभ्यास कमी पडतोय, सॅम्पल सर्वे कमी पडत आहेत, हे तर ठीकच आहे. पण मतदान जर माझा गुप्त अधिकार असेल तर तो मी तुम्हाला का सांगावा. म्हणून एक्झिट पोल दिवसेंदिवस काहीसे चूक ठरत आहेत आणि ते शास्त्र आहे का अंदाज आहे का कला आहे या सगळ्याची एक वेगळी डिबेट आपल्याला करावी लागणार आहे. वन नेशन वन इलेक्शन जर झालं तर खरोखरच एक्झिट पोल करणारे जे पोलस्टर्स आहेत त्यांना स्कोपच कमी होणार आहे. ते होत आहे का आपल्याला येत्या काही दिवसात दिसेल. शैरनजी, आत्ताच आपण चर्चा केली होती की ओबीसी विरुद्ध मराठा असा एक नवीनच संघर्ष जो या राज्यामध्ये यापूर्वी कधी पाहिला नव्हता तो आता अधिक ठळकपणे होताना दिसतो. आपण अगदी थोडक्यात काय सांगाल. ओबीसी मराठा संघर्ष ठळकपणे होण्याचं कारण मराठा आरक्षणाचा विषय हेच आहे. आणि 14 ते 19 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 50पेक्षा जास्त मोर्चे निघाले. त्यानंतर उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मोर्चे निघाल्याचं काही कुठेच ऐकवत नाही. आणि एकनाथ शिंदे आल्यानंतर ते पुन्हा मोर्चे सुरू झाले आणि ते थोडेसे व्हायलंट पद्धतीचे झाले. याचं कारण असं की ह्या सगळ्याकडे मी राजकीय परिप्रेक्षातनं बघतो, पूर्ण राजकीय विश्लेषणाच्या अंगाने बघतो आणि त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस नावाचा जो भारतीय जनता पक्षाचा सक्षम नेता आहे, त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने सर्वात सक्षम नेता, त्याला कमकुवत करणं, वीक करणं, त्याच्यावर आक्रमण करणं आणि त्याची प्रतिमा मलिन करणं. आणि ते जर केलं तर भारतीय जनता पक्ष जर खच्ची झाला, कारण तो सगळ्यात मोठा पक्ष आहे आज महाराष्ट्रात, 100पेक्षा जास्त आमदार असलेला, आणि त्यामुळे त्या माणसाची प्रतिमा जर खराब केली तर निवडणुकीतलं यश मिळू शकतं हे शरद पवारांना पूर्णपणे कळतं. आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, म्हणजे कधी मनोज जरांगे उभे राहतील, कधी श्याम मानव उभे राहतील. आता श्याम मानवांचं नाव पण आपण कुणी घेत नाही होत, पण मध्यंतरीचे 15 दिवस सगळ्या हेडलाईन्समध्ये श्याम मानवांनी फडणवीसांवर केलेले आरोप होते. तर हे शरद पवारांना माहिती आहे की आपलं वय लक्षात घेता आणि फडणवीस यांचं एकूण कॅरेक्टर लक्षात घेता राजकारणातलं, म्हणजे त्यांचा कारभार आणि एकूण त्यांची गुणवत्ता लक्षात घेता आपण त्यांना थेट हेड ऑन तितकंसं घेऊ शकत नाही. त्यामुळे हे बाकीचे मुद्दे परोक्ष पद्धतीने आणणं आणि त्याच्या आधारे युद्ध लढणं ही नीती शरद पवार करतात, कारण ते कुशल राजकारणी आहेत. त्यामुळे ही पूर्ण राजकीय अशी लढाई आहे ओबीसी आणि मराठा. आणि जरीही ओबीसी आणि मराठा जरी बीडमध्ये टोकाला गेलेलं असलं तरी बीडमध्ये फक्त या लोकसभेला ते झालेलं नाही. फार पूर्वी जयसिंगराव बाहेर पडले त्यावेळेलाही बीडमध्ये हीच
लढाई झालेली होती. त्यामुळे मराठा आरक्षण ओबीसीचा हा विषय कितीही नाही म्हणलं आणि पेटला संघर्ष तरी तो काही काळानंतर आपण जेव्हा त्याच्याकडे मागे वळून बघू तेव्हा मला असं वाटतं की लोक हा संघर्ष का झाला पुरोगामी महाराष्ट्रात असा विचार करून हसतील की काय. कारण आज तो कळीचा मुद्दा आहे पण तो तितकासा मोठा नव्हता का असं कदाचित काही काळाने लोक म्हणतील असं मला वाटतं. त्यामुळे मी फक्त तो राजकीयच आत्ता सगळा प्रकार आहे असं मानतो. खरं ही चर्चा आपण याही पुढे सुरू ठेवणारच आहोत पण त्यापूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती.